नमस्कार पशुपालक मित्रांनो तुम्ही जर कोंबडी, बकरी आणि गाय तिन्हीचं जर कॉम्बिनेशन केलं मित्रांनो, एवढं नंबर एक होतं की बघायचंच काम नाही मित्रांनो. कारण बकरी भी इन्कम देणारी आहे, कोंबड्या पण इन्कम देणारे आहेत, देशी गाई पण आपल्याला इन्कम देणारे आहेत मित्रांनो. दूध देतात, दही देतात, नंबर एकचं हे देतात मित्रांनो. त्याच्यामुळं एका खाली एक असे हे प्रोजेक्ट राहू द्या मित्रांनो. कोंबडी, शेळी आणि गाय. आ आ आ आ आ तिन्हीचं कॉम्बिनेशन जर ठेवलं तर मित्रांनो, पैसे हे रोजच्या रोज येतील आपल्याजवळ. कारण कोंबडीपासून अंडे रोज निघतात, अंड्यापासून पैसे येतात. बकऱ्यापासून पिल्लू इकरीपासून पैसे येतील. बकरीच्या मटणाला बी चांगलं मार्केट आहे. 700 ते 800 रुपये मार्केटमध्ये रेट आहे मित्रांनो. कोंबडीच्या अंड्याला चांगली मागणी आहे. 20 रुपये, 22 रुपये, 25 रुपयापर्यंत अंडे चाललेत. गाय मित्रांनो, ही जी गाय आहे, गाईच्या दुधापासून हे आपल्याला इन्कम आहे. गाय वासरं पण देते आणि दूध पण देते. आणि ह्या गाईचं शेण जे आहे आपल्याला कोंबड्याच्या याच्यामध्ये आपल्याला देता येते, ठेवता येते. कोंबड्या त्याला उकरून कोंबड्याला त्याच्यामध्ये अन्न मिळते मित्रांनो. एकामेकावर अवलंबून हे व्यवसाय आहेत मित्रांनो. शेळ्याच्या लेंड्या आणि गाईचं शेण हे आपण कोंबड्याच्या याच्यामध्ये टाकतो मित्रांनो. तर कोंबड्याला त्याच्यामध्ये खाद्य मिळते. कोंबड्या उकरून खातात मित्रांनो. त्याच्यात अन्न शोधायला त्याला सोपं जाते. कोंबड्याला सुद्धा गावरान कोंबडी पालन याला मार्केटमध्ये चांगला रेट आहे मित्रांनो. नंबर एकचं अंड्याला मागणी आहे आणि त्याच्या मटणाला सुद्धा मागणी आहे. म्हणून हे एकमेकावर अवलंबून व्यवसाय आहेत. हे असले अंडे निघतात मित्रांनो. 3 अंडे निघालेत. सकाळचे 8, 8:30 वाजले. असे रोजच्या रोज पैसे येतात मित्रांनो. म्हणून कोंबडी, शेळी आणि गाई कॉम्बिनेशन करा मित्रांनो. आयुष्यात काचीच कमी पडत नाही. रोज पैसे येतात. एरवी तुम्ही काही जर घेतलं, पिकं दुसरे घेतले तर 4 महिने, 5 महिने, 6 महिने लागतात. काही तर आपल्याकडं वार्षिक पिकं येतं. ऊस झालं,
कापूस झालं, हळद झालं, अशी घेतली पिकं तर वर्षातून एकदा पैसे येतात. हे काही 6 महिन्याचं पिकं येतं सोयाबीन, आणि ह्याच्यातून रोज पैसे येतात मित्रांनो. व्यवहार करायला सोपं जाते. जास्त तर काही हे नाही, पण आपल्याला दुसऱ्याकडं व्यवहार करताना दुसऱ्याकडे हात पसरायची गरज पडत नाही मित्रांनो. चला ठीक आहे, भेटू.